श्री हरिभक्ती पारायण गोविंद महाराज गडे त्यांना साथ देतील बापू. Ah
हॅलो 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 जरा आवाज बरोबर करा अशोक दादा हॅलो हॅलो विको करा महाराजांचा आवाज वाढवा माईक बघा क्लिअर करा शिनला झाली सीमा विठ्ठल विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातयाजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदोस् तं सर्वभूतं हृदयमुनिमानतोऽस्मि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय धातु मनीन्द्र समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चलो आओ जी पवन कुमार
पर्वत जळती पापाची ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा विठ्ठल विठ्ठल घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग आहे सेना महाराजांचा. नामपर प्रकरणातला सुंदर आणि सोपा सरळ असा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. सुंदर असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देई जातो म्हणजे कसा. जगत चालक सत्ताधीश भगवान परमात्मा की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालते, ज्याच्या सत्तेने वृक्षाचं पान देखील हलत नाही. म्हणून म्हणतात ना, तुझी या सत्तेने वेदासी बोलते, तुझी या सत्तेने वेदासी बोलते. परमात्म्याच्या सत्तेने आपल्या नागझरी गावामध्ये चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज 6वा दिवस, 6व्या दिवसाची म्हणजे नरसिंह जयंती निमित्त 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे सर्व गावकरी मंडळांच्या निमंत्रणाने ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि ही नेम म्हणजे सेवा कुणामुळे आली असेल तर आपल्याच गावचे वैभव असणारे हरिभक्त पारायण अप्पासाहेब महाराज चौरे
त्यांच्यामुळे आज मला या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला, तरी मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करीन. मी माझं परम भाग्य समजेल की असे या मंगलमय वातावरणामध्ये मला आज ठिकाणी कीर्तन करण्याचा काय झाला, योग प्राप्त झाला. तरी पण मी ही सेवा चंद्रशेखर बाबांच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी ही सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे कीर्तनाला सुंदर अशी साथ देणारे सर्व हरिभक्त पारायण गुणीजन मंडळी. महाराजांचं नाव काय? गोविंद महाराज. सुंदर असा गायन करतात, त्यांच्यासाठी जोरदार एक टाळ्या. खूप सुंदर साथ देतात, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे दादा महाराज तोंडे, ते देखील सुंदर अशी साथ करतात, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. आणि शेजारीच असणारे आपले हरिभक्त पारायण रामायणाचार्य, हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज चौरे या ठिकाणी आज माझ्या कीर्तनाला उभा राहिलेले आहेत, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि कीर्तनाला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. आणि विशेष म्हणजे पकवाजाची सुंदर अशी साथ आहे, ज्याने थाप वाजवावा आणि आपण उठून नाचावं, त्यांच्यासाठी सुंदर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर वाजवतात महाराज, खूप सुंदर वाजवणं आहे महाराजांचं. पण महाराजांचं नाव काय माझ्या लक्षामध्ये आहे? अशोक महाराज. हा, हरिभक्त पारायण अशोक महाराज खूप सुंदर असं वाजवतात. महाराजांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आता राहिलेले काही जे मंडळी आहेत त्यांचे नाव काय माझ्या परिचयामध्ये नाहीत. महाराजांच्या बापू महाराज, महाराजांचे देखील धन्यवाद व्यक्त करते. तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि कीर्तनाला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता सर्वजण तुम्ही खाली बसलात, तुम्हा सर्वांचं नाव घेणं काय शक्य आहे का? महिला मंडळ, तुमच्या एक एक जणीचं नाव घ्यायला मला संध्याकाळ होईल ना, बरोबर की नाही? म्हणून सगळ्यांचं नाव खाली बसलेले जे आहेत, जे पुरुष मंडळ, महिला मंडळ, तुम्हा सर्वांचं नाव एका उखाण्यामध्ये घेते. माऊलींच्या चरणी फुल वाटे वाकून, काय? माऊलीच्या चरणी फुल वाटे वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेते माऊली ज्ञानोबरायांचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चुकूनच गाव राहिला असेल तर तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक आहे पायावरी, मस्तक आहे पायावरी, या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता महाराज आपलं कीर्तन आहे नरसिंह भगवंताच्या निमित्ताने, नरसिंह जयंती निमित्त, बरोबर की नाही? मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की नरसिंह भगवंताने कधी अवतार घेतला किंवा का घेतला किंवा नरसिंह जयंती का साजरी केली जाते? प्रश्नच आहे ना. आता कीर्तन जयंती निमित्त ठेवलंय, पण कशा निमित्त किंवा ते कुणाचे अवतार होते, त्याने कोणत्या भक्ताकरता अवतार घेतला हे पाहणं काय आहे, गरजेचं आहे. तर आता मला सांगा, भगवान परमात्मा जो अवतार घेतो कुणासाठी घेतो? अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे, तुम्हा धराया करणे, ओ धराया जन जन दिवा, धराया जन जन दिवा, धराया जन जन दिवा.
परमात्म्याची तर कथा माहितच असेल, तुम्ही भागवतामध्ये ऐकली असेल ना, महिला मंडळ नरसिंह भगवंताची कथा ऐकली का भागवतामध्ये? का भागवतालाच येत नव्हता तुम्ही? जेवण केलं नाहीत का? भागवत ऐकत होत का 7 दिवस? मग त्याच्यामध्ये नरसिंह जन्म आलता का नाही? आलता ना? ऐका तरी पण मी परत सांगते तुम्हाला. महाराज नरसिंह भगवंता हिरण्यकशिपू महाराज एक राजा होता. काय? हिरण्यकशिपू एक राजा होता महाराज. तो अमर होण्यासाठी एका पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेला. सतत महाराज दिवसानुदिवस तो काय करायचा? सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचा. काय म्हणायचा? ओम नमो भगवती वासुदेवाय, वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. असं सतत तो काय करायचा? भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचा. आणि त्या ठिकाणी त्यांना ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हटले, भक्ता बोल, तुला काय पाहिजे? तुझ्या भक्तीवर खूप प्रसन्न आहे. त्यावेळेस हिरण्यकशिपू महाराज काय मागितलं असेल बरं? की मला मरण कधीच येऊ नाही, आणि जरी आलं तरी मला कुठं कसं यावा? न धरती व यावा न धरतीच्या वरी, न दिवसा न रात्री, असंच मागितलं ना. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटले, अमर होणं काय शक्य नाही, कारण जो व्यक्ती जन्माला आलाय त्याला जायचंच आहे. मृत्यू त्याचा निश्चित ठरलेलाच आहे महाराज. पण त्यावेळेस हिरण्यकशिपू असा म्हणून वरदान मागितलं, मला रात्रीही मरण नको, दिवसाही मरण नको. असं मागितल्यानंतर ब्रह्मदेव तथास्तु म्हटले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी निघून गेले. मग इकडे हिरण्यकशिपूची पत्नी होती कयाधू. कोण? नाव ऐकलं ना भागवतामध्ये? महिला मंडळ का झोपायला लागलात का काय? माना हलवा जरा. जेवण केलं नाहीत का तुम्ही? भागवतामध्ये कयाधू नाव शब्द ऐकला असेल ना? हा, हिरण्यकशिपूची पत्नी होती महाराज. तिला एक पुत्र संतान झाली आणि ती गर्भवती असताना नारदाने तिला काय केलं? श्रीमद भागवत महापुराणचं पान केलं.
आणि केल्याच्या नंतर महाराज त्याच्या पोटी एक पुत्र जन्माला आलं, त्याचं नाव ठेवलं प्रल्हाद. मग प्रल्हाद महाराज सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. त्याचे वडील आले, कोण? हिरण्यकशिपू तपश्चर्या करून घरी आले आणि आल्याच्या नंतर सहज गप्पा मारत बसले दोघे जण. त्यावेळेस हिरण्यकशिपूने विचारले, प्रल्हाद तू काय शिकलास, काय केलंस आतापर्यंत? त्यावेळेस प्रल्हादाने सुंदर उत्तर दिलं, बाबा तुम्ही विचारले ना, सांगू मी तुम्हाला. तो म्हटलं हा सांगा ना. असं म्हटल्याच्या नंतर महाराज तो म्हटला, नवविधा भक्ती माहिती का? नवविधा भक्ती, भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारची. आणि प्रल्हाद म्हटला, बाबा ही 9 विधा भक्ती जर आपण प्राप्त केली तर आपल्या भगवान परमात्म्याचं काय होतं? दर्शन होतं, किंवा भगवान परमात्म्याचं आपलं स्वरूप काय होतं? दिसून येतं. हिरण्यकशिपूला महाराज खूप राग आला, कारण भगवान परमात्मा हा त्याचा काय होता? शत्रू होता महाराज. त्यावेळेस मग हिरण्यकशिपूने प्रश्न केला की तू भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोस, सारखंच त्या भगवान परमात्म्याला त्याचं नामचिंतन करतोस, तुझा देव कुठे आहे मला सांग बरं. तू म्हणतोस देव आहे, देव आहे, देवाचं नामस्मरण करतोस, मग देव कुठे आहे सांग बरं. त्यावेळेस तो म्हटला, बाबा हा तुमचा प्रश्न काय आहे? चुकीचा आहे. असं काय आहे की त्या ठिकाणी देव नाही? चराचरामध्ये काय झालेलं आहे? देव व्याप्त झालेला आहे, भरलेला आहे. असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही. म्हणून महाराज म्हणतात ना, विठ्ठल तळी तळी भरला, रिता ठाव नाही उरला. तळी तळी भरला, रिता ठाव नाही उरला. खतरनाक भेटत ना महाराज. मी एकदा महाराज कीर्तनामध्ये म्हटलं, रंगाने नाचत आणि गुलगुला बोलत. मागचे गायनाचार्य म्हणाले, रंगाने नाचत आणि गुलगुला असे महाराज गायनाचार्य त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पण सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं काय? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. एवढंच नव्हे तर महाराज पुढे जाऊन म्हणतात काय? देव नटला नाना परी, देव नटला देव
माझा भगवान परमात्मा नाही. चराचरामध्ये तो भगवान परमात्मा काय झालेला आहे, व्याप्त झालेला आहे. व्यापिले जगतेने व्यापिले जगतेने ठिकाणी माझा भगवान परमात्मा वास्तविक करीत नाही. सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा काय आहे, व्याप्त आहे. असं सांगितल्याच्या नंतर हिरण्यकशिपूने प्रश्न केला की तू म्हणतोस ना तुझा देव आहे, देव आहे, तर मला याला पुरावा दे. मग एका ठिकाणी महाराज खांब होता. काय होता, खांब होता. त्या ठिकाणी त्या हिरण्यकशिपूने काय केले, गदाचा प्रहार केला, लात मारली आणि त्याच ठिकाणी त्या खांब्यामधून नरसिंह भगवान प्रगट झाले. लात मारली आणि त्या ठिकाणी भगवान श्री नरसिंह काय झाले, प्रगट झाले. बोले नरसिंह भगवान की जय हो. अशा प्रकारे त्या भगवान नरसिंहची कथा आहे महाराज. मला सांगायचे काय, अवतार कोणाकरता घेतला महाराज, नरसिंह भगवान भक्ता करताच घेतला ना, प्रल्हादा करता महाराज. म्हणून मला सांगायचे महाराज, धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पायसी भक्त जन. आता मला सांगा महाराज, भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जन्म घेतला, कोणासाठी घेतला महाराज म्हणतात, गोपाळ गवळणी माय बाप. काय, गोपाळांसाठी घेतला, गवळणीसाठी घेतला आणि मायबापांसाठी घेतला. ज्यावेळेस महाराज आता तुम्ही म्हणता गोपाळ गवळणी मायबाप, महाराज गवळणी कोण होत्या मागच्या जन्मामध्ये, तर मागच्या जन्मामध्ये गवळणी श्रोत्या माता होत्या महाराज. त्यांनी भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण केलं. नामस्मरण केल्याच्या नंतर त्यांना अंगसंगाची काय होती, इच्छा होती, पण भगवान परमात्म्याने पुढच्या रूपामध्ये त्यांना गवळणीच्या रूपात येऊन त्यांच्या इच्छा काय केल्या, पूर्ण केल्या. आता महाराज गोपाळ कोण होते मागच्या जन्मामध्ये, तर मागच्या जन्मामध्ये गोपाळ हे वानर होते महाराज. मग त्यांच्या काही इच्छा राहिल्या होत्या ते त्यांनी भगवान श्रीकृष्ण रूपामध्ये येऊन काय केल्या, पूर्ण केल्या. मग आता या यशोदा, आता जे महाराज यशोदा माता आणि नंद बाबा यांचं काय पुण्य होतं बरं की त्यांच्या साक्षात भगवान त्यांच्या पोटी जन्माला आले. आणि खरं सांगायचं म्हटलं दादा तर आई वडिलांचं काही मागच्या जन्माचं पुण्यच लागते. त्यावेळेस मुले संस्कारी किंवा ज्ञानी काय करतात, मुले जन्माला येतात. मग यशोदा वसुदेव आणि देवकीचं काय पुण्य होतं बरं की त्यांच्या पोटी साक्षात भगवान परमात्मा पोटाला जन्माला आले होते महाराज. तर सांगते ऐका, वसुदेव आणि देवकी हे त्या अरण्यामध्ये नामस्मरण करत होते. सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी, दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पोवाडी. सतत वसुदेव आणि देवकी एका अरण्यामध्ये गेले आणि सतत भगवान परमात्म्याचं काय करू लागले, नामस्मरण. सतत रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू लागले. काय म्हणत होते, ओम नमो भगवती वासुदेवाय.
विक्याचं. मग त्या ठिकाणी मोळी विक्याच्या पत्नीनं विचार केला की अरे बाबा, ही दोघं नामस्मरण करतेत, मग आपण तरी कवर हा लाकडाचा व्यापार करावा. आपण देखील त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू आणि आपला काय करून घेऊ, उद्धार करून घेऊ. मग महाराज ते जे मोळी विक्याचं जे जोडपं होतं महाराज नवरा बायकोचं, ते देखील नामस्मरण करण्यासाठी बसलं महाराज. आणि बसल्याच्या नंतर वसुदेव देवकीला भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने विचारलं की बोला, तुम्हाला काय पाहिजे, काय वर पाहिजे? तुम्ही खूप मनापासून भावापासून देवाचं नामस्मरण केलेलं आहे, बोला तुम्हाला काय वर पाहिजे? त्यावेळेस वसुदेव आणि देवकी म्हटले, हे भगवान परमात्मा, आम्हाला काय मागायचं कळत नाही, आम्ही एक साधे सुधी भक्त, मग तुला काय ते वाटत आहे ते दे मला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणले, नाही नाही, तुम्ही नामस्मरण केले, तुम्ही मागा ना. मग त्यावेळेस वसुदेव आणि देवकीने काय सांगितलं की तुम्ही माझ्या पोटी काय करा, जन्म घ्या. मग असं म्हटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण तथास्तु म्हटले. आणि वसुदेव आणि देवकी म्हटले की भगवान परमात्मा, तुम्ही आमच्याकडे आलात तर वाट वाकड करून त्या जोडप्याकडे सुद्धा जाणार. ते मोळी विकाचं जे जोडपं आहे ते देखील तुमचं मनाभावापासून काय करते, नामस्मरण करते, मग त्यांनाही काहीतरी द्या. मग भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्या मोळी विकेच्या जोडप्यापाशी गेले. आणि गेल्याच्या नंतर महाराज भगवान श्रीकृष्णाने विचारलं, बोला तुम्हाला काय पाहिजे? त्या मोळी विकाचं महाराज थोडं साधारण महाराज, काही ज्ञानी नव्हते, पण मनाभावापासून त्यांची काय होती, भक्ती होती महाराज. असल्याच्या नंतर तो मोळी विकाचं कुटुंब म्हटलं, तो म्हटला भगवान परमात्मा, आम्हाला तुम्हाला काय द्यायचंय ते द्या, आता आम्हाला काय मागायचं कळत नाही. असं म्हटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले, मग तुम्ही नामस्मरण का करत आहात? त्यावेळेस ते मोळी विकाचं जोडपं म्हटले, ते करीत आहेत म्हणून आम्ही करीत आहोत. काय म्हटले? ते करतात म्हणून आम्ही करतो. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हटले, मागा, तुम्हाला काय मागायचं आहे? त्यावेळेस ते मोळी विकाचं जोडपं होतं महाराज, ते खूप हुशार होतं महाराज. ते म्हटलं, भगवान श्रीकृष्ण, आता आम्हाला काही मागायचं कळत नाही, मग तुम्ही एक काम करा, काय? त्यांना जे दिलंय तेच आम्हाला द्या. काय करा? जे त्यांना दिलंय तेच आम्हाला द्या. म्हणून महाराज कथा संपली. सांगायचं एकच, जे वसुदेव देवकी होती महाराज, ती पुढच्या जन्मामध्ये वसुदेव देवकी म्हणून जन्माला आली. आणि जे महाराज मोळी विकाचं झोडपं होतं ते यशोदा आणि नंद बाबा म्हणून जन्माला आले. महाराज देव एवढा चतुर आहे महाराज, जन्माला एकीकडे खेळायला एकीकडे गेला महाराज, बरोबर की नाही? म्हणून म्हणतात ना, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर आहे. देव चतुर, 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 देव चतुर. जाणून सुद्धा काय करतोय, येड्याचं सोंग घेतोय. काय म्हणतात, जाणून
घेतोय महाराज, कारण जन्माला इकडे आला आणि खेळायला कुणी गेला तिकडे गेला महाराज. आणि ज्यावेळेस महाराज भगवान श्रीकृष्ण जन्मले त्यावेळेस यशोदा मातेला समजलं की मी काय आहे, प्रसूत आहे. मग काही ठिकाणी यशोदा मातेला काय झाली, शुद्धी आली महाराज, आणि तिला समजलं की मी काय झालेले आहे, प्रसूत झालेले आहे. महाराज तिने पहिल्यांदा पाहिलं मुलगा झाला की मुलगी झाली महाराज. आपल्याकडे सुद्धा पाहत होता नाही, बरोबर की नाही. पण आजकाल महाराज असं झाले महाराज, काही समाजाला महाराज मुलगी नकोय, बरोबर आहे की नाही, मुलगा पाहिजे महाराज. परंतु महाराज खरं सांगायचं झालं महाराज, मुलगी जर नांदायला गेली ना, परक्या घरी जर गेली ना, तर प्रेम कुणावर करीत असेल मुलगी, तर फक्त ती पोरापेक्षाही जास्त मुलगी कुणावर प्रेम करते, आई वडिलांवर करते महाराज. परंतु समाजामध्ये पाहायला गेलं तर समाजाला मुलगी नकोय महाराज. एका कवीमध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे महाराज, पोराचं प्रेम कसं असतं किंवा मुलाचं जर महाराज लग्न झालं ना, तिथं महाराज बाई गेली की आई येते, आई गेली की लग्न झाल्यावर महाराज, बरोबर की नाही. एक कवी सुंदर असं वर्णन करतात, काय मुलाचं कसं असतं, बाप काढलास घराबाहेर दारात लढते आई पण, काय बाप काढलास घराबाहेर दारात लढते आई पण, आणि नको त्याला होय म्हणाला तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. मुलं महाराज आजकाल एखादी पोरगी दिसली, थोडी चांगली दिसली, कसं करत, हा मी तुझ्यासाठी काय बी करतो, आणि तुम्हाला लय आवडतेस, हे चुकीचे धंदे आहेत महाराज. मग ती विचारते तू माझ्यासाठी काय करतोस, तो म्हणतो मी तुझ्यासाठी चंद्र सूर्य आणतो. तुझ्या बापाचा आहे का चंद्र सूर्य. हे मुलाचे संस्कार आहेत महाराज. म्हणून कवी म्हणतात, बाप काढण्यास घराबाहेर दारात लढते आई पण, आणि नको त्याला होय म्हणाला तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. अरे त्या आईच्या आठवण बघ जरा दिवस, काय त्या आईच्या आठवण बघ जरा दिवस, लेक जेव्हा पोठाला म्हणून तिने कितीतरी केले होते नवस, तिने कितीतरी केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, काय इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरात घावला, तिच्या पदरात घावला. लहानपणी तू रडायचास, काय तुला भूक लागल्यावर तू रडायचास, आणि आईचं दूध संपल्यावर तिचं रक्त सुद्धा ओढायचास, तिचा रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पोचलाच वेड्या, त्या रक्ताची ठेवून निदान जाणीव, पवित्र अशा मातेचा कधीच करू नको अपमान, कधीच करू नको अपमान. आता एक कर, त्या दारातल्या माईला घरात आण, आणि शिळी भाकर तरी वाढ. आणि शिळी भाकर वाढीत असताना तुझी बायको जर आडवी आली ना, तर तिला घराबाहेर काढ, तिला घराबाहेर काढ. आणि मायला म्हण, माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. त्याच दिवशी महाराज तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तुम्ही म्हणता त्याला पुरावा काय आहे महाराज. आता महाराज तुम्ही भक्त पुंडलिकाचंच चरित्र घ्या महाराज. त्याने देखील आई वडिलांची सेवाच केली महाराज. कुठं परमार्थ केला महाराज, परंतु साक्षात भगवान परमात्मा विठेवर उभा राहून काय केलं, भेटायला आला महाराज. म्हणून म्हणतात ना, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाही नंदना विठुरायाची पंढरी, धनी मलाही नंदना विठुरायाची पंढरी. किती होता पापी तो पुंडलिक, परंतु काय म्हणतात महाराज, तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारी पाप झाली नष्ट. भक्ती पाहुनी भक्ताला आला विठायाची हरी, भक्ती पाहुनी भक्ताला आला विठायाची हरी. धनी मलाही, धनी मलाही, धनी मलाही नंदना विठुरायाची पंढरी, धनी मलाही नंदना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. साक्षात महाराज पुंडलिकानं भगवान आई वडिलांची सेवा केली, तर साक्षात भगवान परमात्मा काय झाले, विठेवर उभा राहून महाराज दर्शन देण्याकरता आले. ही महाराज आई वडिलांच्या सेवेचं काय आहे, फळ आहे महाराज. सांगायचे महाराज मला एकच की समाजाला आज काय मुलगी नको वाटते महाराज, मुलगा असा वाटतो. परंतु महाराज खरं सांगायचं म्हटलं तर नेतांत प्रेम कोण करणारे असेल तर महाराज ती मुलगी आहे महाराज.
म्हणून मुलीचा कधीच तिरस्कार करू नका महाराज. सांगायचं आहे महाराज, आपला महत्वाचा मुद्दा असा आहे की यशोदा मातेने पाहिलं, यशोदा मातेला समजलं की मला काय झालेला आहे, मुलगा झालेला आहे. मग महाराज यशोदा मातेला खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात भगवान श्रीकृष्णाला मांडीवर घेतलं आणि यशोदा माता म्हणत होत्या काय, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. बाबाला खूप आनंद झाला महाराज. मग त्या ठिकाणी एक महाराज गवळण पहाटेच महाराज घागर घेऊन कुठं चालली होती, नंद बाबाच्या वाडेला चालली होती महाराज. मग तिला समजलं की अरे बाबा कोणीतरी रडतंय. मग त्या गवळणीने महाराज गवळण मस्त पैकी चालली होती महाराज घागर घेऊन पाण्यासाठी नंद बाबाच्या वाड्याकडे. मग संतांच्या भाषेत कशी चालली होती गवळण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. चालत कशी होती, टुमकत टुमकत चालली गवळण, टुमकत चालली गवळण. वाऱ्याच्या तोलात, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. चालली होती, माझा आवाज येतो ना, विठ्ठल गवळण कशी चालली होती महिला मंडळ, टुमकत टुमकत चालली गवळण, टुमकत टुमकत चालली गवळण. वाऱ्याच्या तोलात, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली नंद बाबाच्या वाडेला. आणि महाराज तिला एका रडलेला आवाज आला महाराज. म्हणून तिला डोकावून पाहिलं आणि डोकावून पाहिल्याच्या नंतर तिला समजलं की बाबा नंद बाबाला काय झालेला आहे, मुलगा झालेला आहे. तिनं महाराज घागर तिथंच ठेवली आणि पुढे चालली गोकुळाकडे. आणि काय सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगते यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. बाबाने सुंदर प्रमाण दिलं बरं का. काय गवळण सांगती हो सांगती गवळणीला, गवळण सांगती हो सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती हो सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आणि कशा चालला पुन्हा, एक धावी एक पुढे ताटी वाटे सेंदावडी, एक धावी एक पुढे ताटी वाटे सेंदावडी. गवळण सांगती हो गवळण सांगती हो गवळण सांगती हो सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. प्रत्येक गवळला मनाची सखे ऐक ना, काय ग तू इतका आनंद का झालीस आज, तुझ्या आनंदाचं कारण मला तरी सांग ना. त्यावेळेस ती म्हटली की
अगं ऐक ना, नंद बाबाला काय झालेला आहे, मुलगा झालेला आहे. नंदजी को लाला भयो हे, नंद बाबाला काय झालेला आहे, मुलगा झालेला आहे. मग महाराज सगळीकडे आनंद झाला. महाराज काय गवळणी महाराज नटून खटून सगळ्या काय चालल्या, नंद बाबाजींच्या वाड्याकडे निघाल्या. महाराज सगळ्यांनी महाराज भगवान श्रीकृष्णाला पाळण्यामध्ये झोपवलं. सर्वांनी गोल आकार केला महाराज, आणि सर्वजणी काय करत होत्या, भगवान श्रीकृष्णाला झोका देत होत्या आणि काय म्हणत होत्या, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, भगवान श्रीकृष्णाला झोका देऊ लागल्या महाराज. आणि महाराज एक थोडी महाराज वयस्कर झालेली एक गवळण होती महाराज, खूप वय झालं तिचं. ती म्हटली, बाई आता नंद बाबाला मुलगा झालाय, मग आपण तर चांगले साडी नेसून जाऊ. तुमच्याकडे नेसतात का नाही, हा नाहीत नेसत, फाटलेले नेसतात का काय? तुमच्या अंगावर तर सगळ्या नवीन दिसायला लागल्यात मला. संक्रांतीला नवी साडी नेसत नाहीत तुम्ही, नेसतात ना, मग तुम्हाला मान्य करणं गरजेचं आहे ना. मालकाकडे माणूस भांडू भांडू साड्या घेत असतात ना, ह्या घेतात का नाही, होय बरोबर आहे का नाही? तच महाराज एक गवळण होती महाराज. ती म्हटली, बाई आता नंद बाबाला काय झालेला आहे, मुलगा झालाय, मग मी काय करते, लग्नातला पैठणी शालू काढते. काय करते, पैठणी शालू. मग तिला महाराज दिवस आठवा लागले, बाई मी लग्नामध्ये कसे दिसत होते ग, फोटो बघायचे. महाराज म्हटले, हे बघा मी कसे दिसत होते पप्पाच्या माझ्या लग्नामध्ये, आणि आता तर सुरकुत्या पडल्यात बघा ना. महाराज एक आठवलं म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगते महाराज. एक नवं जोडपं होतं महाराज, नवरा बायकोचं. असंच महाराज दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी घरात बसले बेडवर बसल्याच्या नंतर गप्पा मारत बसले. त्यावेळेस तिनं सहज विचारलं, पप्प्याचं बाप तुम्ही मला कसं पास केलं, काय तुम्ही मला कसं पटायला लागले बघा. आता हसत कशा बघा, पप्प्याचं बाप तुम्ही मला लग्नात कसं पास केलं वा. ती म्हणते, हे बघ पप्प्याच्या माता विचारलं आहेस ना, मी सांगतो तुला, ऐक. तू ज्या वेळेस मी तुला ज्यावेळेस बघायला आलतो ना, त्यावेळेस तू ट्रे मध्ये चहा घेऊन आली. कुठे, ट्रे मध्ये काय करायलीस, चहा घेऊन आलीस. आणि ट्रे मध्ये चहा मला तो दिलास, आणि दिल्याच्या नंतर तू वापस फिरलीस कुठं, किचन रूम कडे जायला. आणि पाहिल्याच्या नंतर मागे फिरल्याच्या नंतर मी तुझी ती भुजंगासारखी वेणी होती ना, काय भुजंगासारखी जी वेणी होती ना, ती मी काय केली, पाहिली. आणि तिच्यातच काय झालो, मोहित झालो. आणि त्याच्यावर मी तुला काय केलंय, पास केलंय. ती म्हटली, असं आहे का, तुम्ही फक्त केसावर मला पास केलंय का. ती म्हटली, ह्या बघा केसाला केलं. केसाला काय देणार असते ना, ह्या बघा म्हणली. काय म्हटली, घ्या केसाला. तो म्हटला, आता तू मला विचारलं, आता तू मला कसं पास केलं. तो म्हटला, हे बघा मी तुम्हाला चहा घेऊन आले, चहा घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला चहा दिला आणि मी महागारी फिरले. आणि फिरल्याच्या नंतर तुम्ही माझ्याकडे बघून काय केलं, हसला. काय केलं, हसला. मग मी तुमचे ते 36 दात होते, दात ते पाहिले. आणि मी तिच्यावर काय झालं,
मोहित झाला. लेकला त्याच्यावरती काय केलं, पास केलं तुम्हाला. तू म्हटला फक्त दातावर गेलंच का पास? तू म्हटलं हो दातावर, तुमचे दात मला आवडले म्हणून. त्यानं महाराज काढी दात कळून म्हणला हे बघे दात कवळीच काढ महाराज हातात दिली बायकोच्या. झाली का पंचायत महाराज? अशीच महाराज गवळण होती महाराज. ती विचारत होती बाबाचं बाप मी लग्नामध्ये कशी दिसत होते. मग तिने लग्नातला शालू काढला महाराज पैठणचा. संतांच्या भाषेमध्ये सांगायचं तर कसं, पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपटा. नाकात नजर घालूनी, नाकात नजर घालूनी सकला ठाठा वाट करती, सकला ठाठा वाट करती. कोणता चालू महिला महिला कोणता? पैठणचा नेसले का शालू पैठणचा, नेसले का शालू पैठणचा, नेसले का शालू पैठणचा. बाबाच्या वाड्याकडे निघाले. वाड्याकडे निघाल्याच्या नंतर महाराज सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णाला आनंद झाला महाराज की नंद बाबाला मुलगा झालाय, मुलगा झालाय. हळूहळू भगवान श्रीकृष्ण वाढू लागले आणि वाढल्याच्या नंतर रांगायला लागले महाराज. रांगायला लागल्याच्या नंतर महाराज हळूहळू मोठे झाले. काही दिवसांनी खोड्या करायला लागले. मग यशोदा मातेकडे घराने घेऊन येऊ लागले. दाढी वेणीची गाठ बांधू लागले भगवान श्रीकृष्ण. अशा प्रकारे काय झाल्या, खोड्या चालू झाल्या महाराज. सांगायचे तात्पर्य महाराज, आपला महत्वाचा मुद्दा काय होता महाराज, भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला कोणाकरता, गोपाल गवळणी माय बाप. आपला महत्वाचा मुद्दा हा होता महाराज. सांगायचे महाराज भगवंत अवतार घेतो कोणाकरता, धर्म रक्षा वया अवतार घेते आपुल्या पायसी भक्त जन. हा देवाचं काय आहे, कर्तव्य आहे, काम आहे दादा. मग संतांचं काय अवतार आहे महाराज, किंवा संत का अवतार घेतात, तर महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या जगावर काय करतात, उपकार करतात. तुम्ही म्हणतात ताईला पुरावा काय आहे, तर तुम्हाला एक उदाहरण सांगताय का. एक साधक होते महाराज. ते एका झाडाकडे तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना त्यांना तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर ते एका तलावामध्ये पाणी पिण्यासाठी गेले. पाणी पिण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि ओंजळीमध्ये पाणी घेतल्याच्या नंतर त्या ओंजळीमध्ये काय झाला, एक विंचू आला महाराज. काय विंचू आला महाराज. मग त्या साधकाने पाहिले की अरे बाबा हा विंचू पाण्यामध्ये पडतोय, मरण पावे, याला आपण काय केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे महाराज. म्हणून त्या साधकाने काय केलं महाराज, हातामध्ये विंचू धरला आणि धरल्याच्या नंतर त्या विंचवाने काय केलं, हाताला दंश केला महाराज. आणि दंश केल्याच्या नंतर त्या साधकाने काय केला, हात झटकला. झटकल्याच्या नंतर तो विंचू काय झाला, परत पाण्यामध्ये पडला. आणि पडल्याच्या नंतर महाराज असं 10-5 वेळा झालं की साधक त्या विंचवाला वरी काढतायत, तो डबल दंश करतोय, परत तो पाण्यामध्ये पडतोय. हा सर्व प्रकरण एका ग्रस्ताने पाहिलं महाराज. आणि तो म्हटला की बाबा तुम्ही हा विंचवाला वाचवतात आणि वाचवल्याच्या नंतर तुम्ही त्याला
करतोय, मग त्याला तुम्ही का वाचवत आहात बरं? मग त्यावेळेस साधकांनी गोड असं उत्तर दिलं, अरे तू त्याचा चावण्याचा धर्म सोडत नाही ना, मग आपण उपकार करण्याचा का धर्म सोडायचा? सांगायचे महाराज, दृष्टांत संपला. सांगायचे काय, संतांना कितीही त्रास झाला, जगाचा त्रास सहन करूनही संत काय करतात, जगावर काय करतात, उपकार करतात महाराज. म्हणून स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवतात महाराज. म्हणून म्हणतात ना, संसाराच्या नावी घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या जगावर उपकार करण्याचं सोडत नाहीत महाराज. आता महाराज तुम्ही म्हणता संतच फक्त उपकार करतात का? नाही महाराज, भगवान परमात्म्याने देखील उपकार केला. कुणी केला? तर महादेवाने उपकार केला महाराज. कुणावर केला? तर भस्मासूर नावाचा एक ग्रस्त होता महाराज. महिला म्हणतात तुम्ही सोमवार धरता ना? हा, मला सांगा महादेवाला काय आवडते? महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या आवडते बेलाचं पान. बरोबर की नाही? बेलाचं पान आवडतं का नाही? मग मला सांगा तुम्ही महादेवाला गाणी म्हणता का नाही? सोमवारी कनिष्ठ उपवास धरतात, सकाळी सकाळी लोटा घ्यायचा आणि महादेवाच्या पिंडीवर जाऊन वाचायचा, असं आहे का? गाणी म्हणत असताना पूर्वी महाराज खूप सुंदर गाणी असायची. काय? श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाजया, वारा झुळझुळ वाजया, झुळझुळ वाजया, पहिले अशी पण गाणी म्हणत होती. काय? दळिता कांडिता जगारी नयनता, दळिता कांडिता तुझ गारी नयनता, असे म्हणतात ना. असे म्हणतात दळिता कांडिता शेजारने जगा उकरून गाडीता. तसं पटत आहे बघा, खरंही म्हणून पटत आहे महाराज. तुम्ही महादेवाच्या तुम्ही उपवास धरतात ना सर्वजणी, मग भजन म्हणा, माझ्या पाठीमागं म्हणा बरं. फक्त महिला मंडळ म्हणते, पुरुष मंडळ तुम्ही हाताची घडी, तोंडावर बोट आणि शांतपणे यांचा किती आवाज निघतोय ते आपण पाहायचं महाराज बरं. हा, तयार आहेत ना सर्वजणी? श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया, श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया, झुळझुळ वाहतोया महादेवचा पाला बसतोया, झुळझुळ वाहतोया महादेवचा पाला बसतोया.
अस्वल. वा वा वा. ठीक आहे, झोप येत का काय? तुम्हाला सुद्धा काय का काय कसलं मोठ्यानं म्हणा. ज्या जवळ तुमचा मोठा आवाज येत नाही तोवर कीर्तन संपणार नाही किंवा कीर्तन पुढे जाणार नाही. निर्णय तुम्ही घ्यायचा. भजन जोरात करायचं का दमानी करायचं. तुम्ही उपवास धरता ना, उपवासाचा काहीतरी फायदा करा ना. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया, श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया, झुळझुळ वाहतोया महादेव तप्पल बसतोया, झुळझुळ वाहतोया महादेव तप्पल बसतोया. मागच्या संपर्कामध्ये आहेत ना. आता 2-3 वर्ष असं पुढचा सप्ताह येईपर्यंत सुंदर असं भजन केलं. मला आता कुणी कुणी भजन केलं असं हात वरला वरी करा बरं. असा हे तर हात आहे ना असा पाठीमागे करा आणि असं करा. तुम्हीच तुम्हाला शबासकी द्या ना. सुंदर असं भजन केलं महाराज. आपला टाइम झालेला आहे महाराज. मग जीवाचं कर्तव्य काय आहे महाराज? भजन करणं, नामस्मरण करणं. मग असा एक साधक माझ्या महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हटलं की महाराज आम्ही संसारिक लोक आहोत, मग आम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेऊ, परंतु भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतल्यावर काय होतं? अभंगाचं मृत्यूक्षरण. वेदशिनला झाली सीमा. सर्वांना 2 हात वर करा. आपण भजन करू. सर्वांनी करायचं. बोला हरीचे नाम विठ्ठल बोला हरीचे नाम विठ्ठल
भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. काही चुकलं असेल तर तो माझा बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते माझ्या बरोबर समजा. जर लई चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. ज्याला एक नसेल त्याने दुसरी समजा, दुसरी नसेल त्याने तिसरी समजा, ज्याला तिसरी नसेल त्याने चौथी समजा, ज्याला 5 नसेल त्याने 6वी समजा, ज्याला मुलगीच नसेल त्याने मला काय करा फक्त करून घ्या. झालेली सेवा कीर्तन नृत्य सेवा इथंच थांबते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर